नमस्कार प्रेक्षक हो, मी अक्षता. तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयात बातमीकडे. नव्याने मंजूर झालेल्या शिर्डी एमआयडीसी साठी डिफेन्स क्लस्टरला मंजुरी देण्यात आली आहे. पायाभूत सुविधा विकासासाठी तब्बल 100 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला असल्याची माहिती माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली. शिर्डी एमआयडीसी मध्ये नव्याने येणाऱ्या डिफेन्स क्लस्टरसह इतर मोठ्या कंपन्यांमुळे सुमारे 5,000 लोकांना रोजगाराची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर वेंडर कंपन्यांना देखील संधी मिळणार असल्याचे सुजय विखे पाटील म्हणाले. पाहूया. बोला काय विचार तुम्हाला माहिती. शिर्डीमध्ये अनेक वर्षापासून मागणी होती की एमआयडीसी व्हावी, त्यासाठी तुम्ही प्रयत्न देखील केले. उद्योग मंत्र्यांची देखील तुमची भेट झाली आहे. काय ठरलंय आणि कशा पद्धतीने या एमआयडीसीचा विकास होणार आहे? माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री आमचे नेते फडणवीस साहेब आणि उद्योगमंत्री सामंत साहेब यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रामध्ये 3 डिफेन्स क्लस्टरला मंजुरी मिळाली आहे. यामध्ये एक रत्नागिरी, एक नागपूर आणि तिसरं शिर्डी. असं एकत्रित पूर्ण जर आराखडा पाहिला तर शिर्डीमधले 200 एकर जमीन, रत्नागिरीमध्ये जवळपास 300 एकर आणि विदर्भामध्ये काही प्रमाणात, एक्झॅक्ट मला एकराचं साईज माहीत नाही, पण असे 3 क्लस्टर्स एकत्रित करून तो प्रोजेक्ट हा पुढं अनेक दिवसापासून आमचा चालला होता. यामध्ये मला आनंद होतो सांगायला की डिफेन्स क्लस्टर मंजूर होताना 200 एकर जमीन शिर्डीमधली त्यामध्ये आम्ही द्यायचा निर्णय घेतला. मीटिंगमध्ये जो शिर्डी येथे डिफेन्स क्लस्टर होणार आहे त्यामध्ये जे एरोनॉटिक्स किंवा डिफेन्स एअरवे रिलेटेड जेवढे पार्ट्स आहेत त्याचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट, त्याच्यावरचं प्रक्रिया करणारे युनिट हे इथं एस्टॅब्लिश केलं जाणार आहे. युनिट टाकत असताना प्राथमिक इन्व्हेस्टमेंट ही साधारण 500 कोटी रुपयाची त्या कंपनीची राहील आणि मग सेकंड फेजमध्ये अजून जसं त्यांना मॅन्युफॅक्चरिंग ऑर्डर्स किंवा डेव्हलपमेंट होईल तसं ते मॅन्युफॅक्चरिंग युनिट वाढत जाणार आहे. मला वाटतं जवळपास 1500 ते 2000 लोकांची रोजगार निर्मिती होण्याची संधी या डिफेन्स क्लस्टरच्या माध्यमातून मिळेल. यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की इथं जी रोजगार निर्मिती होणार आहे या प्रत्येक घटकाला लाभ मिळणारी आहे. याच्यामध्ये BE मेकॅनिकल मुलं पण लागणार, सिव्हिलचं BA सिव्हिल केलेली मुलं लागणार, याच्यामध्ये ITIचे लोक लागणार, त्यामध्ये सिक्युरिटी आणि स्वच्छतेच्या माध्यमातून आपल्याला 12वी 10वी 5वी कमी शिकलेले लोक पण लागणार. म्हणजे सर्वसमावेशक रोजगार निर्मितीची ही संधी आहे की, आणि सगळ्यात मोठा बेनिफिट की या 200 एकरामुळे डिफेन्स क्लस्टर अनाऊन्स झाल्यामुळे जी उरलेली 150 ते 200 एकर आहे हे आपोआपच आता मोठ्या इंडस्ट्रीजचे ॲप्लिकेशन यायला लागलेत आणि आता त्यांना जागा वाटप त्यांना देखील सुरू होईल. तर जवळपास माझ्या मते 25-30 कंपन्यांनी ऑलरेडी अप्लाय केलेलं आहे MIDC-कडं. त्यामध्ये फार्मास्युटिकल कंपनीज आहेत, त्यामध्ये आपले स्थानिक जे लोक आहेत त्यांच्या काही कंपनीज आहेत आणि या प्लॉटमध्ये MSMEच्या माध्यमातून जे स्टार्टअप्स असतात आपल्या परिसरातल्या मुलांना देखील अल्प दरामध्ये तिथं प्लॉट जाहिरात करून दिले जातील असा निर्णय देखील MIDC-मध्ये घेतला. तर तो डिफेन्स क्लस्टर मंजूर झाल्यावर परवा जी मीटिंग झाली त्या परवाच्या मीटिंगमध्ये सावळीवीर खुर्दमधून शिर्डी सिन्नर रस्त्यावरून 40 फुटी रस्ता MIDC-ला अप्रोच रोड करण्यासाठी तिथं वॉटर ट्रीटमेंट प्लांट आणि मोठं पाण्याची साठा उपलब्ध करून तयार करण्यासाठी आणि सबस्टेशन जी काही वीज लागते म्हणजे MIDC-च्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जवळपास 100 कोटी रुपये लागणार होते. त्याचं टेंडर आता काल फ्लॅश झालं आहे. म्हणजे 15 ऑगस्टपर्यंत 16 ऑगस्टपर्यंत वर्कआउट होऊन तिथं आता वीज आणायला सुरुवात होईल. तिथं इंटरनल रोड्स कॉन्क्रिटीकरण आणि अप्रोच रोड सुरुवात होईल. तर ते 100 कोटी हे MIDC खर्च करणार आणि उरलेलं डिफेन्स क्लस्टरला लागणारी 200 एकर जमीन ही आता MOU माझ्या मते 20 ते 25 ऑगस्टमध्ये माननीय उद्योगमंत्र्यांच्या हस्ते त्याचं सिग्नेचर MOUचं केलं जाईल. भूमिपूजनाची काही तारीख ठरली? तेच 20 ते 25 ऑगस्टमध्ये भूमिपूजन MIDCचा आपण आजही करू शकतो. पण आम्हाला असं वाटलं की तो जो 20 ते 25 ऑगस्ट दरम्यान कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये आपण MOU पण साईन करणार आणि त्या MOUच्या अंतर्गत अनेक मुलं त्यांना अपॉइंटमेंट ऑर्डर रोजगाराच्या निमित्ताने दिले जातील आणि जोपर्यंत हा इंडस्ट्री क्लस्टर उभा राहील साधारण 3-4 महिने 5 महिन्यामध्ये तर या मुलांची ट्रेनिंग ही पुन्हा येते
त्या कंपनीच्या वर्कशॉपमध्ये दिली जाईल, जेणे की हा प्लांट उभा राहिल्यानंतर ते मुलं लगेच कामाला सुरुवात करतील. आणि तीच आमची अट होती की ही जमीन शेती महामंडळाची मोफत देत असताना 500 एकर जमीन माननीय महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून दिली गेली मोफत एकाच अटीवर की तिथं उद्योग यावा आणि रोजगाराच्या माध्यमातून स्थानिकांनाच फक्त रोजगाराची संधी मिळावी. आम्हाला बाहेरून कोणीही व्यक्ती रोजगारासाठी येऊ नये, आमचेच लोक हुशार आहेत आणि आमच्याच परिसरातल्या मुलांना काम मिळावं हा दृष्टिकोन होता. साधारणतः किती तरुणांना या ठिकाणी रोजगार मिळतो? आता ह्या 200 एकरामध्ये जे क्लस्टर होत आहे यामध्ये 1500 आहे. मग ते अँसिलरी असतात, मग सिक्युरिटी फलाना टिमकाना ह्या ज्या बाकीच्या गोष्टी असतात अँसिलरी ते अजून मोजलेच नाहीत. पण 1500 हे मेन कोरमध्ये जे ITI एज्युकेटेड लोक BCom MCom म्हणजे एज्युकेटेड 1500 लोक आणि कमी शिकलेले उर्वरित जे लागणार, जसं परिसर विकसित होईल तसं ऑटोमॅटिकली रोजगार निर्मिती होऊन आता कितीपर्यंत जाईल त्याला लिमिट नाही. वेंडर कंपन्यांना यात काही संधी निर्माण होणार आहे का? वेंडर्स कंपन्या म्हणजे मोठ्या कंपन्यांना जॉब प्रोव्हाइड करणार. म्हणून जे छोटे छोटे प्लॉट आपण याच्यामध्ये केलेले आहेत, जो लेआउट तुम्ही पाहिला तर किंवा लेआउट जर तुम्हाला पाहायला मिळाला तुम्ही पाहाल की आपण फार छोटे छोटे प्लॉट देखील तयार केले जेणे की वेंडर्ससाठी ते प्लॉट्स उपलब्ध होतील आणि या मोठ्या इंडस्ट्रियल क्लस्टरला आणि त्यामुळे आलेल्या इतर इंडस्ट्रीजला हे जे वेंडर सिस्टम आहे जे MIDCमध्ये कमी जागेवर मुलांना लोकांना स्वयंरोजगारी संधी निर्माण केली, याची पण प्रोव्हिजन आपण त्याच्यामध्ये प्लॉटिंगमध्ये केलेली आहे. मतमोजणी संदर्भात तुम्ही जो अर्ज निवडणूक आयोगाकडे केला